नमस्कार मित्रांनो, आज अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्ष पूर्ण होत आहेत. जगातला सगळ्यात पहिला लोकशाही देश हे अमेरिकन लोक अभिमानाने मिरवतात. अर्थात ब्रिटन ही आधुनिक लोकशाहीची आणि ग्रीस ही इन जनरल लोकशाहीची आणि भारत एक संस्कृती म्हणून लोकशाहीची जननी म्हणून आपण प्रत्येक देशाचं आपल्याला अभिमान असतो की खरी लोकशाही आमच्याकडेच सुरू झाली. पण जी आधुनिक लोकशाही व्यवस्था आहे ती अमेरिकेत सुरू झाली. ब्रिटन अजूनही तांत्रिकदृष्ट्या राजेशाही आहे आणि ही लोकशाही 4 जुलै 1776 साली अमेरिकेत सुरू झाली. अमेरिका जन्माला आली. 13 वसाहती युरोपीय देशांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या होत्या. अमेरिगो वेस्पुसीनी अमेरिका मुख्य भूमी आहे तिचा शोध लावला. कोलंबस भारतात यायला निघाला होता पण तो पोचला. आजची जी वेस्ट इंडिज आहेत कॅरिबियन द्वीपसमूह त्याच्यावर कोलंबस पोचला. त्याच्यानंतर अमेरिगो वेस्पुसीनी अमेरिका मुख्य भूमीचा शोध लावला. पुढे तिथे वसाहती स्थापन झाल्या. वसाहतींनी कालांतराने त्या स्थापन करणाऱ्या युरोपीय देशांविरुद्ध म्हणजे ते लोक पण युरोपीय होते पण त्यांनी आपल्या मातृदेशांविरुद्ध संघर्ष करून या वसाहतींचं स्वातंत्र्य घोषित केलं. सुरुवातीला 13 वसाहतींनी केलं. पुढे त्याच्यात इतरही वसाहतींची भर पडली आणि आज जी 50 राज्यांची अमेरिका आहे ती जन्माला आली. 1776 साली स्वातंत्र्याची घोषणा झाली. त्याच्यानंतर जवळपास 11 वर्षांनी अमेरिकेचं संविधान अस्तित्वात आलं. त्याच्यातही मोठा संघर्ष झाला. पहिल्यापासून अमेरिका काही समानता स्वातंत्र्य वगैरे या सगळ्या गोष्टींना तितकं महत्त्व नव्हतं कारण गुलामगिरीची प्रथा ही घटनेचा भाग म्हणून स्वीकारण्यात आली. म्हणजे दक्षिणेकडच्या राज्यांना त्यांच्या आग्रहाखातर अधिकृतरित्या कायदेशीररित्या आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून वागवण्याची पद्धत अमेरिकेने सुरू केली. सुरुवातीचा अनेक दशक ती भाग होती. महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार नव्हता. कालांतराने घटना अस्तित्वात आली. मग त्याच्यानंतर निवडणुका झाल्या. जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले अध्यक्ष ते आता डोनाल्ड तात्या ट्रम्प 45वे आणि 47वे अध्यक्ष. या पहिल्या अध्यक्ष वॉशिंग्टन ते 47वे अध्यक्ष ट्रम्प यांच्यामध्ये अमेरिकेने भरपूर 250 उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर बदल होत गेलेले आहेत, अजूनही होत आहेत. तरी देखील अमेरिकेवर टीका करणं हा शिळोप्याचा भाग आहे. जेव्हा जॉर्ज बुश होते तेव्हाही अमेरिकेवर टीका होत होती. जेव्हा निक्सन होते तेव्हाही टीका होत होती. ओबामाच्या काळातही टीका होत होती आणि बायडनच्या काळातही टीका होत होती आणि ट्रम्पच्या काळातही टीका होते. पण तरी देखील जगातल्या अनेक देशातल्या तरुणाईला अमेरिकेत जाऊन स्थायिक व्हायचं, तिथलं नागरिकत्व मिळवायचं, तिथल्या एका व्यवस्थेचा भाग व्हायचं हे स्वप्न आजही खुणावतं आहे. आणि त्याच्यात भारताचा क्रमांक अग्रगण्य देशांपैकी अमेरिकेत जाऊन स्थायिक होऊन तिचं नागरिकत्व मिळवण्याचं भारतीय मध्यमवर्गीयांना असलेलं वेळ थोडंसं कमी झालं असलं तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर कायम आहे. पण अर्थात ती अमेरिका आणि ही अमेरिका याच्यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. आजची अमेरिका जी त्या 250व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपल्या स्वातंत्र्याची 250 वर्ष साजरी करत आहे ती अमेरिका कशी आहे? अमेरिका आजही लष्करीदृष्ट्या सगळ्यात ताकदवान देश आहे. इतर अनेक देशांचं आर्थिक ताकद म्हणजे त्यांचं जे बजेट आहे लष्करावरचं त्याचं एकत्रित केलं तरी देखील अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रावरील बजेटशी तुलना होऊ शकत नाही. पूर्वी हा आकडा 40-45 होता, आता चीनची त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे मोठ्या प्रमाणावर. पण तरी अमेरिका खूप पुढे आहे. आणि असं असलं तरी अमेरिकेला इराण युद्धात आपण बघितलं इराणचा निर्णायक पराभव करता आला नाही. त्याच्या आधी इराकमध्ये व्यवस्था बदलता आली नाही. अफगाणिस्तानमध्ये सत्ता उलथवली पण शेवटी त्याच तालिबानची सोयरीक अमेरिकेला करावी लागलेली. म्हणजे लष्करीदृष्ट्या अमेरिका आजही बलाढ्य आहे परंतु युद्ध जिंकता येणं अमेरिकेसाठी अवघड होत चाललेलं आहे. दुसरी गोष्ट आर्थिक क्षेत्रात आजही अमेरिका बलाढ्य आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं क्षेत्र असेल आणि बाकी इतरही क्वांटम कम्प्युटिंग असतील,
त्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी असेल, त्याच्यामध्ये रोबोटिक्स असेल, सगळ्या क्षेत्रात अमेरिका इतरांपेक्षा खूप 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 पुढे आहे. आणि त्यामुळे अमेरिकेतलं दरडोई उत्पन्न खूप जास्त, $70,000 जास्त आहे माणशी. म्हणजे $70,000 म्हणजे जवळजवळ 65 लाख रुपये वर्षाला दरडोई उत्पन्न. आपल्याकडे ते अजून $3,000 नाही आहे. पण असं असलं तरी अमेरिकेत टोकाची विषमता आहे. ही जी आर्थिक सुबत्ता आहे तिचा पाया आहे तो पूर्वी खूप व्यापक होता, तो आता हळूहळू ठिसूळ आणि हळूहळू आकुंचन पावत आहे. म्हणजे काही लाख अमेरिकन वर्षाला काही लाख डॉलर, काही कोटी डॉलर कमावत आहेत आणि बाकीच्या अनेक असंख्य कोट्यावधी अमेरिकन लोकांना 2-3 नोकऱ्या कराव्या लागत आहेत. आठवड्यात 2 दिवस एका ठिकाणी नोकरी कर, 3 दिवस दुसरीकडे कर, 5 तास दिवसाला एकाकडे नोकरी कर, 2 तास दुसरीकडे नोकऱ्या कर. अशा प्रकारे काम करून अमेरिकन लोकांना उपजीविका साधावी लागत आहे. आणि त्यामुळे जरी डॉलरमध्ये उत्पन्न मोठं दिसत असलं तरी खर्चही अमेरिकेत खूप जास्त आहेत. आणि जर तुम्ही मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब असाल तर तुमचं जगणं फार सोपं नाही आहे अमेरिकेमध्ये. तुमच्याकडे गाडी नसेल तर तुमचं आयुष्य अवघड आहे. गाडी असेल तरी पेट्रोलची दरवाढ झाली. भारतात आपण सहन करू शकतो, अमेरिकेतही सहन करता येत नाही. एका प्रकारे अमेरिकेत वेगळ्या देशातनं, जगभरातनं लोक आले आणि नंतर ते अमेरिकन म्हणून ओळखू लागले. अमेरिकन ड्रीम त्याला म्हणतात, की एक इतर देशातल्या लोकांना अमेरिकेत जाऊन स्थायिक व्हावं असं वाटणं. इराणमध्येही माझे मित्र आहेत आणि मी मागेही हे सांगितलं, पुन्हा सांगतो, मागे ते एकदा भारतात आले होते. सगळ्यात पहिल्या ठिकाणी त्यांना कुठे जायचं असेल मुंबईत तर ते मॅकडोनल्ड्स, जे फ्रेंच फ्राईज आणि बर्गर जे आपण फार खातही नाही, त्या ठिकाणी त्यांना जायची इच्छा होती. कारण त्यांच्यासाठी हे मॅकडोनल्ड्स हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे इराणमधल्या लोकांनाही, भले त्या अमेरिकेचा कितीही द्वेष करत असतो, मनात अमेरिकेबद्दल आकर्षण असतं. आणि हे आकर्षण असण्याची जी ताकद आहे अमेरिकेची, ती आजही असली तरी त्याच्यावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. एकीकडे आर्थिकदृष्ट्या विषमता, एकीकडे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती, दुसरीकडे शिक्षणाच्या क्षेत्रात, सामान्य शिक्षणाच्या बाबतीत गैरसोय. म्हणजे अशी अनेक विरोधाभास असलेली चित्र अमेरिकेत दिसतात. तीच गोष्ट वेगवेगळे लोक येऊन एकत्रित नांदण्याची, ते वास्तव आता अधिकाधिक अवास्तव असल्यासारखं दिसत आहे. खास करून हिस्पॅनिक, मुस्लिम, अरब लोक आलेली, कृष्णवर्णीय यांची जर स्थिती बघितली, त्यांची एक वोट बँक झालेली या सगळ्या बघितल्या, त्याच्यामुळे राजकारणाची होत असलेली फरफट बघितली, अमेरिकेच्या प्राधान्यक्रमाचे विषय काय असावे हे बघितलं, त्यामध्ये पूर्ण गोंधळ उडालेला दिसतो. पूर्वी अमेरिका स्वतःला जगातला काय म्हणतात, एक सत्सद विवेक बुद्धी शाबूत असलेला, जगाच्या भल्यासाठी झटणारा, जगामध्ये चांगली व्यवस्था आणू पाहणारा, लोकशाही असेल, समान अधिकार असेल, स्वातंत्र्य असेल, त्याचं पुरस्कार. स्वातंत्र्य म्हणजे एवढं स्वातंत्र्य की अगदी स्वतःच्या देशाचा झेंडा जरी जाळला सार्वजनिक ठिकाणी तरी तुम्हाला ते अधिकार आहे. बंदूक विकत घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येक गोष्टीचं अमेरिकेत स्वातंत्र्य आहे. पण त्या अमेरिकेत स्वातंत्र्याचा संकोच सगळ्यात जास्त होताना दिसतोय. अमेरिकेचा जो धागा आहे, सगळ्या वेगवेगळ्या समाज घटकांना, वेगवेगळ्या वंशांना, वेगवेगळ्या जातींना, वेगवेगळ्या पंथांना, वेगवेगळ्या धर्मांना एकत्रित ठेवण्याचा जो डिंक आहे, जो ग्लू आहे, तो अमेरिकेत सुबत्ता होती. आणि त्या सुबत्तेचं हळूहळू त्याच्यावर ताण येत आहे. पूर्वी अमेरिकेत एक तत्व होतं, तुम्ही जर मेहनत करणार असाल, तुम्ही जर धावणार असाल, तुमच्यात जर ती ठिणगी असेल तर तुम्ही देशाच्या सर्वोच्च पदावरपर्यंत पोहोचू शकत होतात. अनेक अमेरिकन CEO, अगदी स्टीव्ह जॉब्सचं उदाहरण घ्या, दत्तक घेतलेला स्टीव्ह जॉब्स सामान्य घरात वाढून शेवटी ॲपलसारख्या बलाढ्य कंपनीचा निर्माता बनला. गुगलचे उदाहरण घ्या, लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन रशियातनं त्यांचे लहानपणी आले होते, अमेरिकेत येऊन स्थायिक झाले. अमेरिकेत पुढे त्यांनी बलाढ्य कंपन्या उभारल्या. त्याच अशी हजारो लाखो उदाहरणं अमेरिकेत तुम्हाला सामान्य घरातून आलेली व्यक्ती यशस्वी झाल्याची दिसते. पण आता 47व्या अध्यक्षांच्या काळात ती गोष्ट अधिकाधिक दुरापस्त होताना दिसते. आणि त्यामुळे अमेरिकेतही अनेक प्रकारच्या अडीअडचणी आहेत. अमेरिका आज अधिकाधिक संकुचित वृत्तीची होत आहे. एकेकाळी जगावर राज्य करणारी, आपल्या कॉर्पोरेट कंपन्यांद्वारे, आपल्या हॉलिवूडद्वारे, आपल्या संगीताद्वारे, आपल्या कलेद्वारे जगावर राज्य करणारी अमेरिका आज अधिकाधिक आत्मभग्न होत आहे आणि त्याचे जगावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होत. एकीकडे अमेरिका आत्मभग्न होते, ती चांगली गोष्ट आहे असं अनेकांना वाटतंय. पण शेवटी जगामध्ये सुरक्षा पुरवणारा देश म्हणून अमेरिकेकडे बघितलं तर चीन ती गोष्ट करू शकत नाही. भारत त्याच्यापासून अजून खूप 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 लांब आहे. म्हणजे आपल्याला लगेच आपण
लगेच आपल्याला अशाला राष्ट्रभक्ती उसळून येते, पण आखातात हस्तक्षेप करून तिथे युद्ध करण्याची किंवा युद्ध थांबवण्याची आपली ताकद नाही आहे. बाकी दक्षिण चीन समुद्रात किंवा आफ्रिकेत वगैरे तर त्यामुळे अमेरिका कमकुवत होते, पण त्याच्यामुळे जगात एक पोकळी निर्माण होते आणि ती कशा प्रकारे भरायची हा प्रश्न निर्माण होतोय. भारत आणि अमेरिका संबंध गेल्या 25 वर्षात वेगवेगळ्या पक्षाच्या आणि वेगवेगळ्या स्वभावाच्या अध्यक्षांनी खूप मेहनत करून उभे केले. डोनाल्ड ट्रम्प आता त्यांना धक्का देण्याच्या प्रयत्नात, त्यांनी फक्त डोनाल्ड ट्रम्पवर तर मर्यादित नाही, उद्या JD व्हान्स अध्यक्ष आले तरी हीच गोष्ट आहे. उद्या डेमोक्रेटिक पक्षाची सत्ता आली आणि AOC किंवा अशा प्रकारचे अध्यक्ष आले तरी ही गोष्ट होण्याची शक्यता आहे. याचं कारण अमेरिका आज फक्त स्वतःचा विचार करतोय आणि त्यामुळे भारतासारखी जी अपेक्षा होती की अमेरिका आपल्याला मार्ग दाखवेल, मदत करेल, आपली घटना, आपली लोकशाही याच्यावर अमेरिकेचा खूप प्रभाव आहे. अमेरिकेच्या लोकशाहीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिथे प्रजासत्ताक व्यवस्था आहे, अध्यक्षीय व्यवस्था आहे. अध्यक्ष त्याचं मंत्रिमंडळ स्वतः निवडतो. ते मंत्री संसद सदस्य असतात तसं नाही, पण या अध्यक्ष आणि मंत्री परिषदेवर वचक ठेवण्याचं काम काँग्रेस म्हणजे संसद करते. आणि हे आत्तापर्यंत अमेरिकेत दिसून येत होतं की जरी स्वतःच्या पक्षाचे अध्यक्ष असले तरी तो जर काही चूक करत असेल, त्याच्याकडनं जर काही धोरणात्मकदृष्ट्या चूक केली जात असेल तर संसदेतले त्यांच्या पक्षाचे सदस्यही त्याला धारेवर धरतात, त्यांच्या विरुद्ध मतदान करतात, त्यांचा पराभव करतात, त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवला जातो. पण गेल्या काही वर्षात अमेरिकेच्या संसदेचं स्वातंत्र्य पूर्णपणे संपुष्टात आलेले आहे. संसदेचा पक्षाच्या पातळीवर विभागणी झालेली आहे आणि हे देशासाठी आणि जगासाठी चिंतेचा विषय. तीच गोष्ट अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाबाबत बोलता येते. तिथेही ज्या प्रकारचे न्यायाधीशांची वर्णी लावली जात आहे, निकाल दिले आहेत, तरी आत्ताचा जो निर्णय आहे, जो अमेरिकेत जन्म झाल्यास नागरिकत्व मिळण्याचा, त्याच्याबाबत एक स्वातंत्र्य त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पण अनेक विषयांमध्ये न्यायालय देखील सरकारची तळी उचलण्याचं काम करताना दिसत आहेत. वैचारिक भूमिका म्हणतो मी, पक्षपात केला जातो याच्यातला भाग नाही. तीच गोष्ट अमेरिकेतल्या सैन्यामध्ये सैनिकांची भरतीबाबत बोलता येईल. तीच गोष्ट अमेरिकेच्या विद्यापीठांचं जिहादीकरण होतं आहे त्याबाबत बोलता येईल. तीच गोष्ट अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रात आणि एकूणच आघाडीच्या शहरांमध्ये वोकिझम ज्या वेगाने पसरत आहे त्याच्याबद्दल बोलता येईल. त्याच अमेरिकेत वंशवादही तितक्याच वेगाने पसरत आहेत आणि त्यामुळे 250व्या वर्षात पदार्पण करणारी किंवा पूर्ण स्वातंत्र्य सण साजरा करणारी अमेरिका आज अनेक पक्षांनी घेरलेली आहे. अमेरिकेबद्दल असलेलं आकर्षण कायम असलं तरी अमेरिका या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करेल याची शक्यता कमी आहे. तरी देखील अमेरिकेला 250 वर्षाच्या स्वातंत्र्याबद्दल शुभेच्छा. अमेरिकेची जशी जगाकडनं अपेक्षा आहे तशी जगाचीही अमेरिकेकडनं अनेक प्रकारच्या अपेक्षा आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.